बाळांनो, टायटल पाहिलंय का? टायटल आहे युजेस ऑफ साइन, चिन्हांचा वापर. आणि मी आतापर्यंत 13 वर्ष विद्यार्थ्यांना एवढंच सांगतोय की बाळांनो, तुमचा सर्वात मोठा दुश्मन कोण असेल तर ते चिन्ह आहेत, कारण चिन्हच तुमची मार्क्स घालवत असतात. मग या चिन्हांवरती एकदा कमांड मिळवूच आपण, आणि त्याच्यासाठी मी आहे ना. तुमचा तो अर्धा मार्क देखील जाणार नाहीये. चला आपण पाहूयात चिन्हांचा वापर ऍक्च्युअल मध्ये कसा करायचा असतो. तर चिन्ह, कोणती चिन्ह आहेत तुम्हाला माहित आहे बाळांनो? प्लस प्लस प्लस, प्लस मायनस मायनस, मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस. ओके डन. आता थोडस याच्यामध्ये चेंजेस करतो मी. इथं मध्ये इज इक्वल टूचं साइन टाकतो. प्लस प्लस प्लस, प्लस मायनस मायनस, मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस. यालाच मराठीमध्ये धन धन धन, धन ऋण ऋण, ऋण ऋण धन, ऋण धन ऋण. आणि हे धुन धुन धुवून धुवून सुद्धा आपल्याला काही येत नाही. म्हणून आता नीट लक्ष द्या या चिन्हांकडे, कसा यूज करायचा. हे चिन्ह आहेत, परंतु आता जी मी गोष्ट सांगत आहे ती मला कॉन्फिडन्स आहे तुम्ही आतापर्यंत नक्कीच ऐकली नसेल. त्याच्यामुळे तुमचा चिन्हांमध्ये घोळ होतोय. आणि याच्यानंतर कधीच तुमचा चिन्हांमध्ये मार्क्स जाणार नाही, हा माझा शब्द आहे. तर या चिन्हांचा यूज करायचा आहे. सर्वप्रथम बेरीज आणि वजाबाकीमध्ये, म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये याचा वापर कसा होतो. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये क्रिया करण्यासाठी, लक्ष द्यायचंय, क्रिया करण्यासाठी व उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. लक्ष द्यायचंय काय आहे हे. प्लस आणि मायनसची ज्यावेळेस एक्झाम्पल येतील त्यावेळेस क्रिया करण्यासाठी या चिन्हांचा यूज होतो. उत्तराला मात्र मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. हे ट्रिक्स आहे, हा रूल्स आहे. कसं असतंय ते समजून घेऊ. एक एक्झाम्पल पाहू आपण. एक का दोन पाहू. -3 -4. तुम्ही अंदाज बांधण्याचा प्रयत्न करा, उत्तर काय असेल चिन्हांसहित. ठीक आहे. परंतु आता बघा माझ्या ट्रिक्सने काय करतोय मी. प्लस किंवा मायनस दिसतंय इथं, याच्यात क्रिया करण्यासाठी यूज करायचा. मग कुठे मायनस मायनस कुठे दिसतंय तुम्हाला, मायनस मायनस प्लस. पण काय करायचं त्याचा उपयोग हे समजलं पाहिजे. तर मायनस मायनस प्लस, प्लस करायचं म्हणजे या साईडला जे दिसतंय ना, याच हे करायचं. मग आपल्याला प्लस करायचं. 4 आणि 3 7. डन. आता इथं उत्तराला मोठ्या संख्ये चिन्ह द्यावे. 4 मोठं का 3 मोठं. संख्यांचा विचार करा, चिन्ह बघू नका. 4 मोठं. मग 4 ला कसलं चिन्ह आहे, वजा, म्हणून उत्तराला पण वजा दिलं. चला दुसरा एक्झाम्पल, थोडं थोडं केवढं चाललं असेल. -8 + 3. मायनस प्लस कुठं दिसतंय असं, मायनस प्लस. इकडे काय मायनस म्हणजे मायनस करायचं. 8 मधून 3 गेले, उरले 5. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. 8 मोठं का 3 मोठं, संख्यात सांगा. 8 मोठं म्हणून उत्तराला वजा. आता बरेचसे विद्यार्थी बोलतील सर +3 मोठं. मला माहित आहे +3 मोठं असतं 8 पेक्षा, परंतु मी फक्त संख्यांचा विचार करतोय. 8 आणि 3 याची संख्या कोणती मोठी तेवढा विचार करा. समजतंय का तुमच्या? ओके डन. चला पुढे अजून एक घेऊयात. गणित थोडस बघा, विचार करा. मी हा प्लस देतच नाहीये, तर गणित दिसतंय 5 - 3. तुमचं उत्तर 2 येतं ना. पण ते कसं येतं हे पण याच्यानुसार सांगतो. प्लस मायनस कुठे दिसतंय, प्लस मायनस मायनस करायचं. 5तून 3 गेले, उत्तर आले 2. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. 5 मोठं का 3 मोठं, 5 मोठं, उत्तराला प्लस.
आणि तुम्ही जे गणित सोडवता ते असंच असतं का? 5 - 3 त्याचं उत्तर येतं 2. प्लसचं चिन्ह दिलं नाही दिलं फरक पडत नाही, परंतु हे रूल नुसार असतं, हे आपल्याला आतापर्यंत माहितच नव्हतं. ठीक आहे, समजलं तुम्हाला? काय समजलं? प्लस आणि मायनस मध्ये क्रिया करण्यासाठी याचा वापर करतात. आपण काय शिकतोय? चिन्हांचा वापर. याचा वापर फक्त जे येतंय ना थर्डला लास्टला ती क्रिया करायची, म्हणून क्रिया करण्यासाठी याचा वापर होतो. दुसरी ट्रिक्स आहे, डिवाइड असेल आणि मल्टिप्लाय असेल, याच्यामध्ये क्रिया डिवाइड येतं डिवाइड करा, इंटू इथं इंटू करा. उत्तराला देण्यासाठी याचा वापर होतो. कशासाठी? उत्तराला देण्यासाठी. लक्ष द्यायचंय. संपतोय तुमचा कार्यक्रम आता थोड्याच वेळात. उत्तराला देण्यासाठी त्याचा वापर करतात. गुणाकार आपल्याला येतो तसाच करा, भागाकार आपल्याला येतो तसाच करा. बघा या ठिकाणी एक गुणाकार घेतो. उत्तर 3 चोक 12. ह्याच्यात काय 4 त्रिक 12 करा, 3 चोक 12 करा, 12च गुणाकार येणार आहे. परंतु उत्तराला चिन्ह कुठलं असेल तर या ठिकाणी बघा मायनस आहे, या ठिकाणी 4 ला चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे. मग मायनस प्लस कुठं दिसतंय? मायनस प्लस मायनस. याचा उपयोग काय करायचा? इथं देण्यासाठी. इथं काय करत होतो? मायनस करायचो, इथं द्यायचंय. ठीक आहे, चला दुसरं एक्झाम्पल. -4 इंटू -5. 4 पंचे 20 माहित आहे. उत्तराला चिन्ह कुठलं द्यायचं? मायनस मायनस. कुठे दिसतंय? मायनस मायनस. शेवटी काय आहे? प्लस. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला खूप छान रीतीने हे समजलं असेल. जर समजलं नसेल तर रिपीट बघा, परंतु हे टेन्शन कधीच ठेवू नका, कारण हे तुम्हाला टेन्शन दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे याचा अभ्यास परिपूर्ण करणं गरजेचं आहे. परत एकदा तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, आपण ह्या चिन्हांचा यूज करतोय. हे चिन्ह तुम्हाला सर्वांना माहित आहेत, त्या चिन्हांचा यूज करायचा आहे. आपल्याकडे ऑपरेशन्स असतात बेरीज आणि वजाबाकी. याच्यामध्ये कृती क्रिया करण्यासाठी ह्या लास्टचा उपयोग करायचा, लास्टच्या गोष्टीचा. उत्तराला मात्र मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. गुणाकार आणि भागाकारामध्ये क्रिया ही गुणाकाराची आणि भागाकाराची असेल तीच क्रिया करायची. इथं उत्तराला देण्यासाठी या लास्टचा उपयोग करायचा. एवढेच वेगळेपण आहे. आणि आशा करतो हे तुम्हाला बेस्ट चांगलं समजलं असेल आणि नक्कीच याचा तुम्हाला पूर्णपणे फायदा होईल याची मला खात्री आहे. बाळांनो, चिन्हांचा यूज करायचा आहे, याच्यासाठी होमवर्क पाहिजे, घ्या. पूर्ण होमवर्क मीच देतो. -15/3. भागाकार आपल्याला येतो तोच करायचा. चिन्ह देण्यासाठी कुठं? गुणाकार आणि भागाकार असेल तर चिन्ह उत्तराला द्यायचं, आणि बेरीज आणि वजाबाकी सारखं दिसत असेल तर चिन्हांचा उपयोग कृतीसाठी करायचा. उत्तराला मात्र मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. या स्वरूपाचे एक्झाम्पल्स तुम्ही कितीही सोडवू शकता. आता याच्यामध्ये एक ट्विस्ट असतो, तो ट्विस्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्या स्वरूपाची पण 5 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. जर 3 चिन्ह आली एका गणितामध्ये, आतापर्यंत बघा इथं 2च साइन होते, इथं पण 2 होते, इथं प्लस आहे. जर 3 साइन आले तर काय करायचं? -3 तसंच ठेवायचं. इथं मल्टिप्लिकेशन सिस्टम फॉलो करायची, कारण ब्रॅकेट म्हणलं की गुणाकार असतो. मग मायनस प्लस सॉरी प्लस मायनस गुणाकारमध्ये देण्यासाठी असतं, प्लस मायनस मायनस, मग ते द्यायचं. समजतंय का? मग आता हे आपल्याला याच्यासारखं एक्झाम्पल सोडू शकतो. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं -3 तसंच, इथं मल्टिप्लाय आहे, कंस तर सोडवावं लागेल. मायनस मायनस गुणाकार आहे, मायनस मायनस देण्यासाठी काय असतं? प्लस. मग हे गणित तुम्हाला सुटू शकतं.
हे एक थोडेसे एक्स्ट्राचे लॉजिक त्या ठिकाणी ऍड करा आणि अशा स्वरूपाची गणितं सोडवा. तुम्हाला चिन्हांमध्ये कधीच मार्क जाणार नाहीत याची मला खात्री आहे, कारण हे मी स्वतः सर्चिंग केलेलं आणि स्वतःच्या संशोधनातून निर्माण केलेली सिस्टम्स आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मी थांबतो या ठिकाणी.